नमस्कार. निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आज आपला नवीन टॉपिक बघणार आहोत ज्याचं नाव आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार. तर आपण 4 मेन टाइप्स बघणार आहोत आणि त्याचे सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत. तर बघा, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच वाक्यांचे प्रकार. तर 4 प्रकारचे वाक्य आहे. जसं पहिलं आहे असर्टिव्ह ऑर स्टेटमेंट म्हणजेच विधानार्थी वाक्य. दुसरं आहे इंटेरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. तिसरं आहे इम्परेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. आणि चौथा आहे एक्सक्लामेटरी म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. तर बघा, पहिला आपण बघूया असर्टिव्ह ऑर स्टेटमेंट सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य. या वाक्य प्रकारात विधान किंवा प्रतिपादन केलेले असते, म्हणजे इथे विधान सांगितलेले असते. तर शब्दांचा क्रम जो आहे तो कर्ता, क्रियापद व कर्म असा असतो. यांचा क्रम कसा असणार? कर्ता, क्रियापद आणि कर्म. विधानार्थी वाक्य होकारार्थी व नकारार्थी अशा दोन्ही प्रकारची असतात. अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी आणि निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी. बघा, आपण दोन्ही टाइप बघणार आहोत. अफर्मेटिव्ह होकारार्थी वाक्य ही रीड्स अ बुक. इथे सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे, म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी या वाक्याची रचना आहे. द बॉय बॉट अ न्यू ड्रेस. द फ्लॉवर्स आर ब्युटिफुल. द काऊ इट्स ग्रास. त्यानंतर निगेटिव्ह वाक्य बघा. निगेटिव्ह वाक्य आपण बघणार आहोत. ही इज नॉट अ वाईज मॅन. इथे सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे, त्यानंतर नॉट वापरलेला आहे बघा, त्यानंतर इथे ऑब्जेक्ट वापरलेला आहे. आय डू नॉट हॅव युअर पेन. शी डज नॉट डिझर्व दिस. द मॅन इज नॉट टॉकिंग टू मी. तर रचना सारखीच असते, पण इथे नॉट वापरलेला असतो आणि इकडे नॉट वापरलेला नसतो. अशा प्रकारे अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य तयार होतात. तर इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स बघा, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. या वाक्य प्रकारात प्रश्न विचारलेला असतो. शब्दाचा क्रम कसा असतो? आधी क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद, कर्ता आणि कर्म असा असतो. क्रियापद म्हणजेच येथे सहाय्यकारी क्रियापद वापरलेला असतो, त्यानंतर कर्ता, त्यानंतर कोणत्या कोणत्या वाक्यामध्ये वर्ब पण असतो म्हणजे कर्म क्रियापद असतो आणि त्यानंतर असतो कर्म. बघा, याचे 2 प्रकार पडतात, येस नो टाइप आणि WH टाइप क्वेश्चन. येस नो टाइप म्हणजे साधे प्रश्नार्थ वाक्य आणि WH टाइप म्हणजे WH प्रश्नार्थक वाक्य. ज्याचं स्ट्रक्चर बघूया. हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस क्वेश्चन मार्क. जसं इज पुणे अ बिग सिटी. डज ही रीड. कॅन आय हेल्प यू. इज हा हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे. इथे सब्जेक्ट पुणे आहे, इथे वर्ब नाही आहे आणि ऑब्जेक्ट हा बिग सिटी म्हणून वापरलेला आहे. पुढलं बघा, इथे हेल्पिंग वर्ब आहे, इथे सब्जेक्ट आहे, इथे वर्ब आहे पण इथे ऑब्जेक्ट नाही आहे. तर अशा प्रकारे येस नो टाइप जे असतात ते क्वेश्चन बनवल्या जातात. तर हेल्पिंग वर्ब असणार, सब्जेक्ट असणार, वर्ब कुठे असणार किंवा नसू पण शकतो आणि ऑब्जेक्ट पण असणार किंवा नसू पण शकतो. तर अशा प्रकारे आपली येस नो टाइप क्वेश्चन तयार होतात. WH क्वेश्चन बघा. WH मध्ये WH वर्ड असतात, त्यानंतर प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क असणार. जसं वेअर डीड ही गो. वेअर म्हणजे WH क्वेश्चन. WH क्वेश्चन सर्वांना माहिती असायला पाहिजे. व्हॉट, वेअर, व्हॉट, वेअर, त्यानंतर हू, हुज, होम. म्हणजे WH ने जे स्टार्ट होणारे शब्द आहेत, ज्याने आपण प्रश्न विचारतो ते झाले WH शब्द. याच्यामध्ये हाऊचा पण वापर होतो. अशा प्रकारचे WH शब्द असतात. तर हे शब्द आणि हेल्पिंग वर्ब, इथे वेअर, त्यानंतर इथे हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे, सब्जेक्ट वापरलेला आहे ही आणि वर्ब आहे गो. वेअर डीड ही गो. व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर एज. अशा प्रकारे WH क्वेश्चन तयार होतात. निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये आपले सर्व कोर्सेस अवेलेबल आहे. नक्की ऍप डाउनलोड करून घ्या आणि काही पण प्रॉब्लेम असेल तर या नंबरवरती संपर्क साधा. तर तिसरा प्रकार आपण बघणार आहोत इम्परेटिव्ह सेंटेन्स. याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यांचा वापर आज्ञा देण्यासाठी करतात त्यांना आज्ञार्थी वाक्ये म्हणतात. वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते. बघा, आज्ञा
आणि विनंती म्हणजे कमांड आणि रिक्वेस्ट असे दोन प्रकारचे येथे वाक्य असतात. जसं आज्ञा, याचं स्ट्रक्चर वी वर्ब प्लस ऑब्जेक्ट असणार गो अवे, डोंट मूव्ह, सिट डाऊन, बी क्वाइट अशा प्रकारे आज्ञा दिली जाते. त्यानंतर रिक्वेस्ट, बघा रिक्वेस्ट म्हणजे तिथे प्लीज असणार, प्लीज दिलेलं असणार, वर्ब असणार आणि ऑब्जेक्ट असणार. जसं प्लीज हेल्प मी, प्लीज डोंट कॉल मी, प्लीज ट्राय इट, प्लीज आस्क मी अशा प्रकारे रचना असणार. डोंट वापरलेला आहे म्हणजे इथे हेल्पिंग वर्ब पण आपण वापरू शकतो. नंतरचा आपण वाक्य बघूया. नंतरचा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. तर ज्या वाक्यामधून तीव्र भावना व्यक्त होते त्यास उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. वाक्याची सुरुवात हाऊ अथवा व्हॉटने होते आणि शेवटी आपण एक्सक्लेमेशन मार्क आपण देत असतो. तर रचना बघा, व्हॉट अधिक ए किंवा एन वापरला जातो, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह असणार, त्यानंतर नाउन असणार, प्लस सब्जेक्ट असणार आणि प्लस हेल्पिंग वर्ब असणार आणि शेवटी आपला एक्सक्लेमेटरी मार्क. जसं बघा, व्हॉट अ नाईस आयडिया इट इज. जसं व्हॉट आहे त्यानंतर ए किंवा एन वापरलेला आहे, त्यानंतर नाईस हा ऍडजेक्टिव्ह आहे, इथे ऍडजेक्टिव्ह वापरला जातो, त्यानंतर नाउन असतो, त्यानंतर सब्जेक्ट आहे, त्यानंतर इज म्हणजेच हेल्पिंग वर्ब आहे आणि शेवटी आपला एक्सक्लेमेशन मार्क. तर व्हॉट अ नाईस आयडिया इट इज, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज, हाऊ लकी आय एम. आता हाऊचे वाक्य बघा, हाऊ असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, हाऊच्या वाक्यामध्ये ए किंवा एन नसतो, ऍडजेक्टिव्ह असेल, नाउन असेल, सब्जेक्ट असेल आणि त्यानंतर हेल्पिंग वर्ब असेल. हाऊ लकी आय एम म्हणजे हाऊ, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे, त्यानंतर इथे बघा इथे सब्जेक्ट वापरलेला आहे, इथे नाउन नाही आहे आणि हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे. तर सब्जेक्ट कुठे कुठे मिस पण असू शकतो. हाऊ लेझी ही इज हे झालं आपलं दुसरं एक्झाम्पल. सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन बघा, अफर्मेटिव्ह च एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर आपल्याला करायचं आहे, इथे अफर्मेटिव्ह आहे, तर व्हेरी एक्स्ट्रीमली आपल्याला काढावं लागेल आणि हाऊ किंवा व्हॉटने सुरू करायचं असते. जसं ही इज व्हेरी क्लेवर. तर त्यावेळी आपण काय करणार, या वाक्यामध्ये आपण काय करणार, व्हेरी किंवा एक्स्ट्रीमली काढून टाकणार आणि हाऊ किंवा व्हॉटने आपलं वाक्य सुरू करणार. जसं हाऊ क्लेवर इज ही अशा प्रकारे एक्सक्लेमेटरी आपलं वाक्य तयार होणार. एक्सक्लेमेटरी जर सेंटेन्स असेल त्याचा आपल्याला असर्टिव्ह करायचं असेल तर त्यावेळी व्हॉट किंवा हाऊ आपल्याला काढावं लागेल आणि व्हेरी किंवा रिअली आपल्याला वापरावं लागेल. अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह होतं आणि निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह पण वाक्य होतं. त्यावेळी आपण काय करतो, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करायच्या वेळी नकार आपल्याला काढावा लागेल आणि किंवा विरुद्ध असणारा शब्द जो आहे तो आपल्याला नकाराच्या विरुद्ध असलेला शब्द आपल्याला वापरायचा आहे. निगेटिव्ह वाक्यामध्ये नेहमी नॉट असतो पण अफर्मेटिव्ह वाक्यामध्ये नॉट नसतो, हे नेहमी लक्षात ठेवा. नॉट किंवा नकारार्थी जे पण काही शब्द असतात ते निगेटिव्ह वाक्यामध्ये असतात. जसं नॉट, नो, नोबडी, नथिंग अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते निगेटिव्ह वाक्यामध्ये असतात पण अफर्मेटिव्ह मध्ये नसतात. तर तो जो नकार असतो तो आपल्याला काढायचा असतो आणि त्या जागेवर आपल्याला दुसरा शब्द, त्याचा विरुद्ध शब्द आपल्याला वापरायचा असतो. तर इंटेरोगेटिव्ह जर आपल्याला असर्टिव्ह करायचं असेल तर पॉझिटिव्ह प्रश्न असेल तर त्याचं निगेटिव्ह उत्तर द्यायचं असते आणि निगेटिव्ह प्रश्न असेल तर त्याचं आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं असते. अशा प्रकारे आपण इंटेरोगेटिव्हचा आपण असर्टिव्ह मध्ये करू शकतो. तर अशा प्रकारे आपण सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशनचे वाक्य रूपांतराचे जे आहेत इथे नियम बघितलेले आहेत. बघा समरी बघूया आपण. असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य म्हणजे काय, स्टेट्स फॅक्ट ऑर इन्फॉर्मेशन. याची आपण रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट बघितली. इंटेरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, जेव्हा आपण प्रश्न विचारतो तर हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क अशी याची रचना आहे. इम्परेटिव्ह
वाक्य म्हणजे आज्ञार्थी, म्हणजे जेव्हा आपण कमांड देतो किंवा रिक्वेस्ट करतो तर वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि प्लीज प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारे बघितलं आपण. एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारवाचक. एक्सप्रेसेस स्ट्रॉंग इमोशन, जसं व्हॉट और हाऊ ने आपण वाक्य तयार करतो. आणि इथे रचना आपण बघितलेली आहे. आणि शेवटी आपण काय करतो, एक्सक्लामेशन मार्क देतो. तर थँक्यू. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ॲप डाउनलोड करून घ्या.